नमस्कार मंडळी, आम्ही आलो होतो रघुलीला मॉलमध्ये, जे लोकेटेड आहे कांदिवलीमध्ये. ज्ञानदा आणि तिच्या वडिलांची एंट्री झाली आहे आणि एंट्री केल्यानंतर ज्ञानदा घुसली आहे प्ले झोनमध्ये. मित्रांनो, खूप दिवस झाले तिला कुठेच फिरायला नेलं नव्हतं. अभ्यास करून करून खूप कंटाळली होती ती. सो म्हटलं चला आज तिला सरप्राईज देऊया. आज अचानकच आम्ही प्लॅन केला आणि आम्ही ते घेऊन आलो. निघाल्यानंतर तिला माहीत नव्हतं आम्ही तिला कुठे घेऊन जातो आहे. सो ती आली आहे आणि ती फर्स्ट टाईम असं मॉलमध्ये असं गेम खेळते. म्हणजे आधी मॉलमध्ये आम्ही तिला घेऊन गेलो होतो, पण कधीच ती असं गेम खेळली नव्हती. सो ती खूप खुश झाली होती मॉलमध्ये. ती नाचत होती, उड्या मारत होती, खूप एन्जॉय करत होती ती, तुम्ही बघू शकता. आणि तिला एवढा आनंदी बघून मला खूप आनंद होत होता, कारण मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाल्यावर अजून काय पाहिजे मित्रांनो. खरंच मुलं खुश तर आपण खुश. शेवटी त्यांच्या आनंदासाठी तर आपण हे सगळं करत असतो, एवढी मेहनत करत असतो. त्यांना हॅपी बघितलं की आपण हॅपी. आणि नाही, तिला असं वाटतंय की माझ्या हातात खरोखरच बाईक आली की काय. आणि आता तिचं खेळून झाल्यानंतर तिच्या वडिलांच्या मनातला लहान मूल बोलायला लागले, मला पण खेळायचं आहे, मला पण खेळायचं आहे. मग काय, चला करूया थोडंसं एन्जॉय. बिझी लाईफमधून थोडा वेळ तर काढला पाहिजे ना स्वतःसाठी. स्वतः पण असं कधीतरी एन्जॉय केलं पाहिजे मित्रांनो. खरंच तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असा टाईम नक्की घालवा. आणि या दोघांचं खेळून झाल्यानंतर मी थोडी मागे राहणार होती. मी पण खेळली आणि थोडंसं एन्जॉय मीसुद्धा केला. मित्रांनो, मीसुद्धा कधीच असे गेम खेळले नव्हते. सो खूप मजा आली मला पण खेळून. आणि ज्ञानदा जो हा गेम खेळते याच्यातून खरोखर पाणी येत होतं. मी फर्स्ट टाईम हा गेम बघितला होता. खूप छान होता, थोडा वेगळा होता. इथे अशा प्रकारचे खूप सारे गेम होते. जे बहुतेक गेम खेळून झाले होते आणि गेम खेळून लागली होती आता भूक. सो आम्ही आलो होतो पेटपूजा करण्यासाठी. ज्ञानदासाठी मागवले होते चीज बॉल्स आणि आमच्यासाठी पिझ्झा अँड फ्राईज. तिला चॉकलेट आईस्क्रीम ब्राउनी खूप जास्त आवडते, सो तिच्यासाठी आम्ही ऑर्डर केली होती. तिने टेस्ट केले, तिला खूप जास्त आवडले आणि तिला आमचं सरप्राईजसुद्धा खूप खूप